दरम्यान यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मुळात महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे। इथे हिंदी भाषा अधिकाऱ्यांना येण्याची गरज नाही। तर अधिकाऱ्यांकडे ज्यांचं काम आहे त्या लोकांना मराठी येणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो। आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये, आणि जर केली, जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही राज्य शासनाची असेल। तर राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी हिंदी आणि इंग्रजीची गरज असल्याचं म्हणत राऊतांनी काहीसा याला पाठिंबा दिलाय आणि मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा सरकारचं समर्थन केलंय। बघूया। अधिकाऱ्यांना हिंदी भाषा केलेली आहे, त्याची हिंदी परीक्षा देखील होणार आहे। अधिकाऱ्यांना हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। मराठी अभ्यास केंद्राने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। खरं तर हिंदी भाषिकांना ज्या पद्धतीने सक्ती करण्यात येत आहे त्यावरती अशा पद्धतीने आपल्या खात्याच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळतो। हा कंट्रोवर्सी में जाणार नहीं। ऑलरेडी सरकार ने अपना धोरण स्पष्ट किया है। सर, हिंदी में कुछ सवाल है।